नमस्कार मित्रांनो. एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. काल परवा मी एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यामध्ये मी तुम्हाला 30 डेजचं चॅलेंज दिलं होतं आणि बऱ्याच जणांनी ते चॅलेंज एक्सेप्टही केलं. पण त्यांना एक प्रॉपर शेड्यूल हवं होतं किंवा त्यांना एक गाईडलाईन हवी होती की ते कशा पद्धतीने 30 दिवसामध्ये त्यांचा सिलेबस कंप्लीट करू शकतात. सो मी या ठिकाणी एक गाईडलाईन तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कदाचित तुमची मतं यापेक्षा वेगळी असू शकतात. तुम्ही तुमच्याप्रमाणे स्वतःचं शेड्यूल देखील तयार करू शकता किंवा हेही फॉलो करू शकता. डिपेंड अपॉन यू. तुम्ही जर स्वतःचं शेड्यूल तयार केलं तर जास्त चांगलं राहील, कारण तुम्ही तुमच्या मनानुसार तयार कराल आणि तुम्ही त्याला खूप चांगल्या पद्धतीने फॉलो करू शकता. हे जस्ट एक सॅम्पल आहे किंवा जे मला वाटतं ते मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. सो बेसिकली या 30 दिवसामध्ये तुम्हाला 10चा पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा आहे, असं मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. सो आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, कारण त्यामध्ये ज्यांची रिव्हिजन झाली नाही आहे किंवा ज्यांचा सिलेबस कंप्लीट नाही आहे किंवा ज्यांना कॉन्फिडन्स नाही आहे वगैरे, तर या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये कव्हर केल्या होत्या. सो बेसिकली आता या व्हिडिओमध्ये मी काय काय घेतलेलं आहे, एक तर सगळ्यात पहिली गोष्ट, ज्यांचा पूर्ण सिलेबस झालेला आहे ते या शेड्यूलला खूप प्रॉपरली फॉलो करू शकतात, कारण त्याचा सिलेबस ऑलरेडी झालेला आहे. सो ते याला खूप छान पद्धतीने फॉलो करू शकतात. हे त्यांच्यासाठी प्रॉपर आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, ज्यांचा सिलेबस अजून कंप्लीट नाही झाला आहे त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी एकदा हे टाईम टेबल पहा. टाईम टेबल नाही आहे खरं तर हे, कारण याच्यामध्ये मी कोणताही टाईम मेन्शन नाही केले. माझ्यामध्ये टाईम टेबल फॉलो करण्यापेक्षा आपण जर आपल्यासमोर एक शेड्यूल असेल की आपल्याला काय करायचं आहे, तर ते जास्त बेटर आहे. कारण प्रत्येकाचा वेळ वेगवेगळा आहे. या ठिकाणी प्रत्येकजण वेगवेगळ्या वेळेनुसार काम करत असतं. सो मी तुम्हाला फक्त जे करायचं आहे ते सांगते. कोणत्या वेळेला करायचं आहे ते तुम्ही ठरवू शकता. ओके. सो लेट अस सी. एक तर पहिली गोष्ट, ज्यांना असं वाटते की सिलेबस नाही झाला आहे, त्यांनी या वर्षभरामध्ये ॲटलिस्ट काहीतरी अभ्यास केला असेल. सो तुमचा जो अभ्यास झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त जे काही बाकी आहे ते तुम्ही आधी पूर्ण करणार आहात आणि मग त्यानंतर पूर्ण तुमचा सिलेबस एकदा का झाला की मग सगळं रिवाईज करणार आहात. आणि ज्यांचा सिलेबस ऑलरेडी झालेला आहे ते मात्र हे फॉलो करू शकतात, किंवा ज्यांना सिलेबस पूर्ण करायचा आहे तेही देखील हे फॉलो करू शकतात. पण जर तुम्हाला काही एक्स्ट्रा वेळ हवा असेल, कारण यामध्ये मी फक्त 30 दिवसांसाठीच कन्सिडर केलेलं आहे. सो तुम्हाला जर काही एक्स्ट्रा वेळ हवा असेल तर तुम्ही एक्सटेंड करू शकता अप टू 15 जानेवारीपर्यंत. पण त्यानंतर तुम्हाला रायटिंग स्किलची प्रॅक्टिस करायची आहे आणि सोबतच तुम्हाला पेपर देखील सॉल्व करायचे आहेत. सो त्यानुसार तुमचा वेळ तुम्हाला पुढे मॅनेज करावा लागेल. ओके. सो लेट अस सी. स्टार्ट करूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी मी असं घेतलेलं आहे की एका दिवशी तुम्हाला कोणतेही 3 सब्जेक्ट्स कंप्लीट करायचे आहेत. मग तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता, तर तुम्ही एकतर सायन्स, लँग्वेज, मॅथ्स असे 3 सब्जेक्ट घेऊ शकता. लँग्वेजमध्ये कोणतीही एक लँग्वेज निवडायची आहे. मराठी घ्या, इंग्लिश असेल किंवा संस्कृत असेल किंवा हिंदी, या चौघांपैकी कोणतीही एकच लँग्वेज तुम्हाला निवडायची आहे. आणि मग तुम्ही तेच ऑल्टरनेट डेजमध्ये फॉलो करू शकता किंवा सेम लँग्वेज 3-4 दिवस आणि मग दुसरी, असं काहीतरी करू शकता. ओके. पण तुम्ही या सेटपैकी काही घेऊ शकता. एकतर तुम्ही सायन्स, लँग्वेज आणि समाजशास्त्र हे एकत्र करणार असाल किंवा मॅथ्स, लँग्वेज आणि समाजशास्त्र असं एकत्र करणार असाल. बेसिकली काय की तुम्हाला कोणतेही 3 विषय निवडायचे आहेत आणि दर दिवशी 3 विषय काही करून कंप्लीट करायचेच आहेत. ओके. 3 विषयामधला एक टॉपिक कंप्लीट करायचाच आहे. ओके. सो तुम्ही यामधले कोणतेही 3 विषय किंवा कोणताही सेट निवडू शकता. सो बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय सायन्स. सगळ्यांना माहिती आहे की सायन्सचे 20 चॅप्टर आहेत. सो जर तुम्ही एका दिवसाला एक चॅप्टर कंप्लीट केला तर तुमच्या 20 दिवसामध्ये 20ही चॅप्टर कंप्लीट होऊ शकतात. पण प्रश्न असा असेल की एका दिवसात एक चॅप्टर कंप्लीट होणार का? बरोबर ना? सो तुम्ही जर काही चॅप्टर्स पाहिले, फॉर एक्झाम्पल एन्व्हायरमेंटचा चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 4 पार्ट 2 मधला. सोबत सोशल हेल्थ चॅप्टर आहे. तर हे जे काही चॅप्टर्स आहेत हे तुम्ही इझिली रीड करू शकता आणि तुम्ही ते आजूबाजूला पाहत आहात किंवा मे बी तुम्ही ते अनुभवतही असाल. सो तुम्हाला माहिती आहे की नेमकं काय त्या प्रश्नामध्ये लिहिलं गेलं पाहिजे. आणि बेसिकली सोशल हेल्थवरचे जे काही चॅप्टर्स असतात त्यामध्ये मोस्टली तुमचा पर्सनल रिस्पॉन्स विचारला जातो. सो ते तुम्हाला पाठ करणं किंवा वाचणं या सगळ्यापेक्षा तुम्ही ते मनाने देखील लिहू शकता. सो असे काही आन्सर्स आहेत किंवा असे काही क्वेश्चन्स आहेत की त्यांचे आन्सर्स तुम्ही मनाने लिहू शकता. मग तुम्ही त्याच्यामध्ये जास्त पाठांतर वगैरे न करता जर ते मनाने लिहिलं तर म्हणजे तुमचा त्याच्यामध्ये वेळ नाही जाणार. ओके. सो तुम्ही डायरेक्टही लिहू शकता. किंवा काही असे क्वेश्चन्स आहेत, कारण मोस्टली तुम्हाला त्या सायन्समध्ये खूप मोठी मोठी उत्तरं वगैरे असं काही लिहायला नाही आहे. सगळं ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. सो ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे तर तुम्ही एकतर गाईडमधले ॲक्टिव्हिटीज फॉलो करू शकता, डायजेस्टमधले, किंवा पुस्तकामध्ये जे काही डायग्राम्स दिलेले आहेत, जे पण असं ग्राफच्या फॉर्मॅटमध्ये, ट्री डायग्रामच्या फॉर्मॅटमध्ये आहे, ते तुम्ही व्यवस्थित करू शकता. कारण तुम्हाला खूप मोठे मोठे आन्सर्स पाठ करायची गरज नाही आणि ते मोस्टली विचारतही नाहीत. ओके. आय होप की तुम्हाला सगळ्यांना पेपर पॅटर्न माहिती आहे. नसेल माहिती तर नक्की चेक करा. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये देईनच. सो हे तुम्ही करणार आहात आणि आरामात 20 दिवसामध्ये 20 चॅप्टर होऊ शकतात. तुम्ही याच्यामध्ये 1-2-3 दिवस एक्सटेंडही करू शकता, नो प्रॉब्लेम. बट शक्यतो हा प्रयत्न करा की जे काही सोपे सोपे चॅप्टर आहेत ते तुम्ही आधी कराल आणि खूप फास्ट कराल. तुम्हाला जर एका दिवसामध्ये 2 चॅप्टर शक्य असतील तर ऑब्व्हियसली करा, कारण जेवढा वेळ तुमचा वाचेल तेवढं खूप चांगलं आहे. ओके. आता तुम्ही हे कंप्लीट कसं करणार आहात? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एकदा तरी चॅप्टर रीड केला असेलच.
आणि त्याच्यानंतर तुम्ही आता पुन्हा एकदा रीड करणार आहात. पूर्ण चॅप्टर रीड करा. बरेच जण असं विचारतात की गाईडमधले जे एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत ते पण करायचे आहेत का? तर बेसिकली तुम्हाला जो पेपर येणार आहे तो गाईड वगैरेला फॉलो नाही करत, तो तुमच्या पुस्तकाला फॉलो करतो. ओके, सो पुस्तकामध्ये जे काही दिलं आहे ते आधी करा आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची असेल, वेळ असेल, तर आरामात तुम्ही गाईडही फॉलो करू शकता, नो प्रॉब्लेम. एक्स्ट्रा अभ्यास केला तर चांगलाच आहे. बट फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही आधी पुस्तक रेफर करा आणि मग बाकीच्या गोष्टी. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही चॅप्टर जेव्हा रीड कराल, रीड केल्यानंतर त्याच्या खालची जी काही एक्सरसाइज आहे, मग ते MCQsपासून सगळे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करणार आहात, म्हणजे तुम्ही लक्षात ठेवणार आहात. जर काही न्यूमॅरिकल्स वगैरे असतील तर तुम्ही तेही सॉल्व्ह करणार आहात, कारण मोस्टली न्यूमॅरिकल्स हे तुमच्या बुक्समधलेच येतात. फॉर एक्झाम्पल ग्रॅव्हिटेशन असेल, स्पेस मिशन आहे किंवा लेन्सेसचा लेसन असेल, तर हे सगळे जे काही न्यूमॅरिकल्स आहेत, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट वगैरे, तर हे सगळे मोस्टली बुकमधलेच येतात आणि तेही 2 गुणांसाठी येतं, तेही ऑप्शनला असतं. सो तुम्हाला जर अगदीच सॉल्व्ह नसेल करता येत तर तुम्ही ते ऑप्शनला टाकू शकता. बट माझं सजेशन असं असेल की तुम्ही भलं मोठं आन्सर लिहिण्यापेक्षा जर ते एखादं न्यूमॅरिकल सॉल्व्ह केलं आणि बरोबर केलं तर तुम्हाला स्टेप्सचे पण मार्क्स मिळतील आणि तुम्ही जास्त स्कोर करू शकता ॲज कम्पॅरेटिव्ह टू ते मोठंवाला आन्सर. ओके, सो जास्तीत जास्त न्यूमॅरिकल्स पण सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. नेक्स्ट आहे काही एक्स्ट्रा न्यूमॅरिकल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता वेळ वगैरे असेल तर. आणि जे सोपे चॅप्टर्स आहेत ते शक्यतो आधीच करा आणि वेळ वाचवू शकता तुम्ही त्याच्यामधून. आणि अशा पद्धतीने तुम्ही रिव्हिजन करणार आहात आणि तुमचं जेव्हा सगळं काही सोडवून होईल आणि तुम्ही जर एखादा चॅप्टर स्किप वगैरे केला असेल, बरेच जण करतात, तर तुम्ही एंडिंगला नक्की सॉल्व्ह करणार आहात, कारण कोणताही चॅप्टर स्किप करू नका. सगळे चॅप्टर ऑलमोस्ट समान आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे मॅथ्स. आणि तुम्ही शक्यतो ट्राय करा की तुम्ही सायन्सचा पार्ट 1 किंवा पार्ट 2 एक लेसन तुम्ही रोज करणार आहातच. जर तुम्ही असं केलं तर 20 डिसेंबरपर्यंत तुमचं जे काही सायन्स आहे तर ते कंप्लीट होईल. आणि मग एकदा का सायन्स कंप्लीट झालं की ऑलमोस्ट आपलं माइंड फ्री असतं की बाबा ॲटलीस्ट सायन्स तरी झालेलं आहे. ओके, सो अशा सिच्युएशनमध्ये असतं. नेक्स्ट आहे मॅथ्स. आता तुम्ही सायन्ससोबत पॅरलली मॅथ्स करू शकता. मॅथ्समध्ये तुम्हाला एकूण 4 आणि 6 असे मिळून 10 चॅप्टर आहेत. पार्ट 1चे 4 आणि पार्ट 2चे 6. बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स खरंच रिड्यूस झालेलं आहे का? तर तुम्ही जर नवनीतचं जे नवीन प्रॅक्टिस सेट आलेलं आहे, पेपर सॉल्युशनसाठी जे बुक आलेलं आहे, त्यामध्ये पाहू शकता. त्यामध्ये त्यांनी क्लिअरली दिलेलं आहे की फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स रिड्यूस्ड आहे किंवा तुम्ही ॲज अ प्रॅक्टिस म्हणून करू शकता, कारण तुम्हाला ते बेनिफिट नक्कीच देणार आहे 11th-12thमध्ये. सो तुम्हाला हवं असेल तुम्ही जस्ट फॉर्म्युला वाचू शकता स्टॅटिस्टिक्समधले, फायनान्शियल प्लॅनिंगमधले, किंवा नको असेल तर सरळ स्किपही करू शकता. नेक्स्ट आहे, ह्याला तुम्ही 20 डेज द्यायचे आहेत, म्हणजे 2 दिवसाला एक चॅप्टर तुम्ही करणार आहात. मॅथ्सला 2 दिवसांचा वेळ यासाठी आहे की तुम्हाला प्रॅक्टिससाठी वेळ लागेल आणि तुम्ही रोज सायन्स करणार आहातच. सो सायन्सला जास्त वेळ जाईल, त्याच्यामुळे मॅथ्स आपण 2 दिवसामध्ये एकच चॅप्टर करणार आहोत. आता तुम्ही A to Z सगळे सम्स नाही सॉल्व्ह करू शकत असाल तर व्हेरी गुड. बट जर टाईम मॅनेजमेंट होत नसेल, करू शकत नसाल, तर तुम्ही जेव्हा एक्सरसाइज ओपन करणार किंवा जेव्हा सॉल्व्ड एक्सरसाइज पाहणार आहात, तर त्याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला कुठला फॉर्म्युला वापरलेला आहे ते त्याच्यामध्ये दिलेलं असतं. सो तुम्ही ते फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता आणि रँडमली कोणतंही एक्झाम्पल तुम्ही त्याच्यामधून सॉल्व्ह करता येते का वगैरे पाहू शकता. जे प्रॉब्लेम सेटमधले MCQs आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, कारण त्याच्यामधले MCQs येतात मोस्टली फर्स्ट क्वेश्चनमध्ये मॅथ्सच्या MCQsमध्ये. सो ते MCQs तुम्ही प्रॉपरली करू शकता. आणि जे एकदम मोठे मोठे एक्झाम्पल्स आहेत, फॉर एक्झाम्पल त्याचं आन्सर खूपच मोठं येतं आहे, कारण तुम्हाला एकतर जे मोठे प्रश्न आहेत ते आउट ऑफ टेक्स्टबुक येतात, ते बाहेरून येतात, ते म्हणजे हॉट्स क्वेश्चन असतात त्याला आपण म्हणतो, जे की टेक्स्टबुकमधले नाही आहेत बट सिलेबसवरती डिपेंड असतात. सो एकतर ते पुस्तकामधले येणार नाही आहेत, पण ते बाहेरचे येऊ शकतात. मग तुम्ही ते बाहेरचे एक्झाम्पल्स कुठून करणार आहात, तर ते तुम्ही डिसाईड करू शकता आफ्टर सिलेबस. एकदा का तुमचं सगळं काही सॉल्व्ह करून झालं पुस्तकामधलं, की मग तुम्ही त्याचा विचार करा की आता कुठून सॉल्व्ह करायचं आहे. त्यासाठी तुम्ही बरेचसे बुक्स आहेत मार्केटमध्ये, ते रेफर करू शकता, किंवा जरी तुम्ही पुस्तकामधले सगळे सम्स केले तरी पण ते बेस्ट आहे. आणि सोबतच बोर्डने क्वेश्चन बँक दिली होती, त्यामध्येही काही एक्स्ट्रा सम्स आहेत ते तुम्ही रेफर करू शकता. पण हे कधी आधी तुम्ही तुमचा सिलेबस कंप्लीट करा, आधी सगळी रिव्हिजन करा आणि मग त्याच्यानंतर हे सॉल्व्ह करा. ओके, वाटलं तर तुम्ही एका दिवसाला एक चॅप्टर कंप्लीट करून 10 दिवस याच्यामधून वाचून ठेवू शकता आणि मग या 10 दिवसामध्ये क्वेश्चन बँक सॉल्व्ह करणं किंवा इतर काही क्वेश्चन्स तुम्ही नेटवरून वगैरे मिळवून ते सॉल्व्ह करू शकता, कारण बरेचसे सोर्सेस अवेलेबल आहेत. ओके, सो नेक्स्ट आहे, हे तुम्ही करणार आहात पॅरलली. सो 20 दिवसामध्ये म्हणजे 20 डिसेंबरपर्यंत सायन्स आणि मॅथ्स तुमचं कंप्लीट होईल, जर तुम्ही फर्स्ट हे फॉलो करत असाल तर. म्हणजे सायन्सचेही 20 धडे होतील आणि मॅथ्सचेही 10 धडे होतील. तुम्ही असं करू शकता, सकाळी सायन्स, संध्याकाळी मॅथ्स वगैरे. पण ऑब्व्हियसली तुम्हाला तुमची स्कूल देखील मॅनेज करायची आहे, सो त्याद्वारे तुम्ही म्हणजे त्याच्यानुसार तुम्ही टाईम ॲडजस्ट करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर काही आन्सर्स माहिती नसतील किंवा तुमचे काही डाऊट्स असतील किंवा कोणत्याही कॉन्सेप्ट समजले नसतील, तर तुम्ही फिलो ॲपचा वापर करू शकता. या ॲपमध्ये तुम्ही 24/7 कितीही क्वेश्चन विचारू शकता आणि या ॲपचं काही दिवसासाठी तुम्हाला फ्रीमध्ये सबस्क्रिप्शन मिळेल. सोबतच हे ॲप कसं यूज करायचं ते आता आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्ले स्टोअरवरून फिलो ॲप डाउनलोड करणार आहात किंवा ॲप स्टोअरवरून डाउनलोड करणार आहात. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये साइनअप करायचं आहे. साइनअप केल्यानंतर
ते ॲप सुरू होईल त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कोणताही डाऊट अपलोड करायचा आहे. डाऊटचं पिक्चर अपलोड केल्यानंतर 60 सेकंडच्या आतमध्ये तुम्ही कोणत्याही एज्युकेटरसोबत कनेक्ट होऊ शकता आणि ते एज्युकेटर तुम्हाला तुमचा डाऊट लाईव्ह सॉल्व्ह करून दाखवणार आहेत, तेही लाईव्ह कॉलसारखं. ज्याप्रमाणे व्हिडिओ कॉल असतात त्याप्रमाणे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फिलोवरून सगळे डाऊट्स सॉल्व्ह करून घेता येतील. या ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. त्याद्वारे तुम्ही हा ॲप डाउनलोड करू शकता. थँक्यू. नेक्स्ट आहे मराठी. सो मराठीमध्ये तुम्हाला 8 गद्य विभागामध्ये धडे आहेत, म्हणजे उतारे वगैरे तुम्हाला येऊ शकतात ते 8 धड्यांपैकी, आणि पद्यमध्ये आहेत 7. आता याच्यामध्ये एखाद्या धड्याचा नंबर इकडे तिकडे होऊ शकतो कारण सिलेबसमध्ये रिड्यूस वगैरे आहे त्याच्यामुळे. सो तुम्ही ते चेक करा की नक्की 8च धडे आहेत का, सगळ्याचे म्हणते मी, कारण माझ्याकडूनही चुका होऊ शकतात. सो 8 उतारे आहे त्याच्यापैकी, म्हणजे तुम्हाला 8पैकी कोणतेही उतारे येऊ शकतात. मग आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्वमत. आणि स्वमतामध्ये प्रश्न पुस्तकामधले तर करायचे आहेतच, आणि शक्यतो स्वतःच्या मनाने लिहिण्याचा प्रयत्न करा. कारण असं नाही की पुस्तकामधलाच प्रश्न आहे असा डिक्टो तुम्हाला बोर्डमध्ये विचारला जाईल. त्याच्यामध्ये चेंजेसही केले जाऊ शकतात किंवा काही नवीनही प्रश्न तयार करून विचारला जाऊ शकतो. सो त्याच्यामुळे स्वतः मनाने लिहिण्याची तुम्ही सवय लावू शकता. आणि बेसिकली तुम्ही सायन्ससाठी देखील हे रेफर करू शकता की तुम्ही स्वतः लिहून उत्तरं, जर तुम्ही पाठ वगैरे करणार असाल तर लिहून प्रॅक्टिस करा. कारण जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुमची स्पीडही वाढेल, अक्षरही चांगलं येईल, आणि मुद्दाम चांगलं करण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो. सो अक्षरही सुधरेल आणि तुमचं अजून स्पीड वाढेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण लिहून प्रॅक्टिस करतो तेव्हा आन्सर जास्त चांगलं लक्षात राहतं. सो तुम्ही ती मेथडही फॉलो करू शकता. मराठीमध्ये वगैरे तुम्ही वाचून स्वमत लक्षात ठेवलं तरीही चालू शकतं. बट डिपेंड की कोणतं स्वमत विचारलं जाणार आहे तुम्हाला माहिती नाही आहे, मलाही माहिती नाही आहे. सो बेस्ट वे आहे की तुम्ही स्वतःच्या मनाने स्वमत लिहिण्याचा प्रयत्न करा. व्याकरणामध्ये म्हणाल तर एखादा धडा जेव्हा तुम्ही वाचणार आहात तेव्हा लगेचच त्याच्या खाली जे काही व्याकरण आहे किंवा जे पण गाईडमध्ये असतं ना रिलेटेड व्याकरण, तर ते तुम्ही करा जेणेकरून तुमची अजून प्रॅक्टिस होईल. नेक्स्ट आहे पद्यमध्ये काव्यसौंदर्य येतं आणि सोबतच काय त्याचं नाव, काव्यसौंदर्य एक येतं आणि रसग्रहण एक येतं. तर हे 2 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही हे खूप थरोली करा. म्हणजे गाईडमध्ये जे असेल तर तेही तुम्ही करू शकता, आणि ऑब्व्हियसली गाईडमध्ये तुमचे जे काही कवितामधले म्हणजे कवितेच्या ओळींचा जो काही भावार्थ वगैरे आहे तोही दिलेला असतो, तोही रीड करा जेणेकरून तुम्हाला कुठूनही कोणतीही पंक्ती आली किंवा कोणतंही कडवं आलं तरी तुम्हाला त्याचं रसग्रहण वगैरे करता येईल. ओके. नेक्स्ट आहे स्थूलवाचन. स्थूलवाचन या विभागामध्ये एकूण 3 पाठ आहेत आणि हा विभाग 6 गुणांसाठी आहे. कोणतेही तुम्हाला 3 प्रश्न वगैरे याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात, आणि एक प्रश्न 3 गुणांसाठी असतो, एक ऑप्शनला असतो. सो त्याच्यानुसार तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कोणते प्रश्न पेपरमध्ये आल्यानंतर लिहायचे आहेत, कोणतं पक्कं उत्तर येतं ते शक्यतो लिहा, आणि अशा पद्धतीने तुम्हाला मराठीचा अभ्यास करायचा आहे. याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. नेक्स्ट आहे, हे तुम्हाला 6 दिवसामध्ये करावं लागेल. आता तुम्ही जर या ठिकाणी मराठी तुमचं जर झालं असेल तर तुम्ही हे 6 दिवस इकडे कुठेतरी शिफ्ट करू शकता. तुम्ही याच्यामध्ये खूप सारे चेंजेस करू शकता. असं काही नाही हे फॉलो करायला पाहिजे वगैरे, किंवा तुम्हाला मराठीसाठी जास्त वेळ लागत असेल तुम्ही हे देखील याच्यामध्ये ॲड करू शकता, असंही करू शकता. सो याच्यामध्ये रायटिंग स्किलचं काय, तर बेसिकली तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा आधी पूर्ण सिलेबस कंप्लीट करा, सगळे धडे वगैरे वाचा, सगळ्याचे रिव्हिजन करा, आणि मग त्यानंतर तुम्ही मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्ही रविवार किंवा कोणताही वार असा घ्या की ज्या दिवशी तुम्ही फक्त आणि फक्त रायटिंग स्किलची प्रॅक्टिस करणार आहात. तुम्ही ते फॉलो करू शकता, किंवा तुम्ही असं करू शकता की 30 डिसेंबरपर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त सिलेबस पूर्ण करणार आहात किंवा रिव्हिजन करणार आहात, आणि मग 30 to 15 जानेवारीपर्यंत मध्ये तुम्ही 15 दिवसांमध्ये फक्त रायटिंग स्किलचा अभ्यास करणार आहात, असंही करू शकता. रायटिंग स्किलचा अभ्यास करताना तुम्हाला तुमच्याकडे कुठले तरी क्वेश्चन पेपर सेट्स वगैरे असतील, किंवा बोर्डने जी प्रश्नपेढी पब्लिश केली होती त्याच्यामधले प्रश्न घेऊ शकता आणि तेही सॉल्व्ह करू शकता. ओके. सो आय थिंक 15 डेज इनफ आहेत रायटिंग स्किलच्या प्रॅक्टिससाठी, 3ही विषयासाठी, 3ही लँग्वेजेससाठी. सो तुम्ही ते 15 डेज युटिलाइज करू शकता, किंवा दर रविवार वगैरे घेऊनही करू शकता, ॲज यू विश. नेक्स्ट आहे, व्याकरणासाठी सांगितल्याप्रमाणे की पाठाखालचं व्याकरण पाठ झाल्यानंतर लगेच करा, सो परत बॅकलॉग वगैरे असं काही राहणार नाही. नेक्स्ट आहे ते म्हणजे इंग्लिशसाठी एकूण 10 लेसन्स आहेत, 7 पोएम्स आहेत, हेही तुम्ही एकदा चेक करून घ्या. सो आता या ठिकाणी जे 10 लेसन्स आहेत त्यामधले ऑब्व्हियसली तुम्हाला एक अनसीन पॅसेज असणार आहे, त्याचा तर विषयच नाही आहे, पण जे सीन पॅसेज आहेत त्यासाठी तुम्ही ऑलमोस्ट 2-3दा तरी एखादा म्हणजे तो लेसन वाचला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत असला पाहिजे. ॲटलिस्ट सिनोनिम कुठे आहे किंवा अपोजिट वर्ड कुठे आहे हे माहिती असलं पाहिजे. त्याच्यामध्ये एखादी फ्रेज असेल तर त्याचा अर्थ माहिती असला पाहिजे. सो अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण चॅप्टर तो नीट वाचा. त्यासोबतच गाईडमध्ये तुम्हाला किंवा टार्गेट वगैरे कशामध्येही तुम्हाला त्या फ्रेजचा अर्थ दिला असेल, किंवा त्याचा मराठीमध्ये अर्थ असेल, किंवा त्याच्यामधल्या अवघड शब्दांचा अर्थ असेल तर तो तुम्ही रीड करा. तुम्हाला हे सगळं ट्रान्सलेशनसाठी पण उपयोगी पडेल. नेक्स्ट आहे पोयममध्ये आहे ॲप्रिसिएशन. सो ॲप्रिसिएशनसाठी तुम्ही एकतर ॲप्रिसिएशन
या 7च कवितांचं येतं ते तुम्हाला माहिती आहे. 7 पैकी कोणत्याही एका कवितेचं येऊ शकतं. सो तुम्ही बेटर वे आहे की रायटिंग स्किल तर तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. तुम्हाला छापील कविता मिळणार आहे. पोएट पण त्याच्यामध्ये असणार आहे, टायटल पण त्याच्यामध्ये असणार आहे आणि फिगर ऑफ स्पीच पण त्या पोएममध्येच असणार आहे. तुम्हाला फक्त त्याचं जे काही कन्क्ल्युजन आहे तर ते लिहायचं आहे. सो तुम्ही ते लक्षात ठेवू शकता आणि ते तुम्ही इझिली करू शकता कारण ऑलमोस्ट 4 ते 5 ओळींचंच ते असतं आणि ते तुम्ही कुठे कशातमधूनही रेफर करू शकता किंवा स्वतःही लिहू शकता. नेक्स्ट आहे स्वमताबद्दल किंवा पर्सनल रिस्पॉन्सबद्दल. तर त्या ठिकाणी पण तुम्हाला जो काही उतारा दिला जाईल त्यापैकी त्याच्यावरती आधारित सिंपल क्वेश्चन्स विचारले जातात. फॉर एक्झाम्पल रोल मॉडेल वगैरे विचारला जाऊ शकतं. तो जो लेसन आहे लाईफ लेसन फ्रॉम अ बेगर, तर त्यामधून विचारलं जाऊ शकतं की तुमचं रोल मॉडेल काय आहे वगैरे वगैरे, किंवा काय क्वालिटीज असाव्यात एखाद्या सक्सेसफुल पर्सनच्या अंगी वगैरे, असे काही तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो हे साधे प्रश्न असतात, त्याची उत्तरं तुम्ही स्वतः मनाने लिहिता आली पाहिजेत असे असतात. सो त्यासाठी तुम्ही फक्त हीच प्रॅक्टिस करू शकता की गाईडमध्ये जे काही पर्सनल रिस्पॉन्स आहे ते तुम्ही एकदा जस्ट रीड करा, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने तुम्ही लिहिणार आहात. ओके. नेक्स्ट याच्यामध्ये ही ग्रामरसाठी पण पुन्हा ते सजेस्ट करेन की लेसनच्या खाली जेही ग्रामर आहे, लेसनमध्ये जे ग्रामर आहे प्रत्येक ओळीमध्ये, ते तुम्ही जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला ग्रामरमध्ये प्रॉब्लेम नाही येणार. सो हे सगळं तुम्ही करणार आहात. रायटिंग स्किल पुन्हा एकदा सेम तेच की तुम्ही एकतर 30 डिसेंबरच्या नंतर करू शकता किंवा संडे वगैरे मधला एक वार घेऊन करू शकता. ओके. किंवा तुम्हाला जर याच्यामध्ये हे सपोज की 3 दिवसामध्ये झालं तर 3 दिवस रायटिंग स्किलला देऊन तुम्ही आताही संपवू शकता. ओके. किंवा याच्यामधला उरलेले दिवस तुम्ही याच्यामध्ये वगैरे युटिलाइज करू शकता. हे झालं इंग्लिशबद्दल. अजून इंग्लिशमधलं काही राहिलं असेल तर ट्रान्सलेशन वगैरे त्यासाठी तुम्ही लेसन रीड करत असतानाच त्याच्यामधले काही शब्द असे असतात की तुम्हाला असं वाटतं हे विचारले जाऊ शकतील किंवा याचा अर्थ मला येत नाही आहे, तर ते लगेच गुगलवरून वगैरे सर्च करून तुम्ही त्याचा अर्थ लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे संस्कृत. आता या ठिकाणी मी संस्कृत घेतलेलं आहे कारण युजली जे ऑडियन्स आहेत ते सगळे संस्कृतचेच आहेत, कारण मी संस्कृतचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. बाकी तुम्ही याच्यामध्ये संस्कृतऐवजी हिंदी वगैरे पण म्हणजे मर्ज करू शकता की तुमचं जर कंपोजिट असेल, हिंदी अर्ध आणि संस्कृत अर्ध असं असेल तर तुम्ही त्याच्यानुसार हे डिसाईड करा दिवस वगैरे. संस्कृतमध्ये तुम्ही जर पाहिलं तर 8 गद्य आहेत आणि 5 पद्य आहेत. सो याच्यामध्ये बेसिकली काही सरळ अर्थ लेखनासाठी आहेत, काही संवाद टाईपमध्ये आहेत, तर तुम्ही त्याप्रमाणे याच्याबद्दलही मी पूर्ण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. संस्कृतचं पूर्ण त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. इथे मी डिटेलमध्ये नाही सांगत आहे कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल आणि आय नो की तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे. सो दॅट्स वाय मी ट्राय करते की फटाफट संपवेन. बट जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायचे असेल तुम्ही पाहू शकता. या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतीलच. सो बेसिकली संस्कृतसाठी 8 गद्य 5 पद्य आहेत. याच्यामध्येही काही असे आहेत की जे तुम्ही फक्त पाठ करणार आहात, काही असं आहे की तुम्हाला उतारा वगैरे दिला जाईल. ते सगळं मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सोबतच त्याचं व्याकरण जे आहे तेही तुम्हाला करायचं आहे याच पिरियडमध्ये, आणि जे लेखन कौशल्य आहे ते तुम्ही नंतर करू शकता किंवा वेळ राहिला तर याच्यामध्ये करू शकता. सो यालाही 6 दिवस आहेत. डिपेंड अपॉन तुम्हाला जर एक्स्ट्रा दिवस हवे असतील तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. नेक्स्ट आहे समाजशास्त्र. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हे झाले तुमचे 20 दिवस आणि हे झाले तुमचे 18 दिवस. आपण अप्रॉक्सिमेटली 20 पकडूया. सो हे तुम्ही पॅरलली जर केलं सायन्स, मॅथ्स आणि लँग्वेजेस, तर 20 दिवसामध्ये तुमचा हा सगळा सिलेबस कंप्लीट होईल. मग राहिलं काय, फक्त समाजशास्त्र. सो जे उरलेले 10 दिवस आहेत ते तुम्ही समाजशास्त्राला देऊ शकता. आय होप की मी काय म्हटलं तुम्हाला कळलं असेल. या ठिकाणी काय होते पहा, याला तुम्ही 20 दिवस देणार आहात, याला 20 दिवस देणार आहात आणि हे तुम्ही एकत्र करणार आहात. म्हणजे सकाळी सायन्स, संध्याकाळी मॅथ्स वगैरे असं काहीतरी, म्हणजे एका दिवशी करणार आहात. आणि नेक्स्ट लँग्वेजेसला पण तुम्हाला एकूण 18-20 दिवस जाणार आहेत. सो तुम्ही जर सायन्स, मॅथ्स आणि लँग्वेजेस जर तुम्ही एकाच दिवशी करायला घेतलं, तीनही विषय एका दिवशी जर करायला घेतले, तर ऑब्व्हियसली तुमचं 20 तारखेपर्यंत हा एवढा सिलेबस कंप्लीट होणार आहे. ओके. मात्र राहिलं काय फक्त समाजशास्त्र. समाजशास्त्रामध्ये तुम्हाला एकूण 21 चॅप्टर्स आहेत. इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल सगळं मिळून. रिड्यूस सिलेबस मी यामध्ये नाही इन्क्लूड केलेले आहेत. तुम्ही रिड्यूस सिलेबसही तुम्हाला हवं असेल तुम्ही एकदा रीड करू शकता. जस्ट रीड करा, कारण ऑब्व्हियसली ते तुम्हाला पुढे हेल्प करणार आहेच. सो एकदा जस्ट रीड करा, जास्त वेळ नाही जाणार त्यासाठी. पण इतिहास वगैरे नाही म्हणत आहे मी. जे सायन्समध्ये वगैरे आहे ते तुम्ही रीड करू शकता. मॅथ्समधले फॉर्म्युलाज रीड करू शकता. ओके. सो समाजशास्त्राकडे येऊया. समाजशास्त्रामध्ये बेसिकली तुमच्याकडे 10 दिवस उरत आहेत. जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर हे सगळं 20 दिवसामध्ये कंप्लीट केलं तर तुमच्याकडे एकूण 10 दिवस उरत आहेत. 10 दिवसामध्ये तुम्हाला इतिहासही करायचा आहे, राज्यशास्त्रही करायचं आहे आणि भूगोलही करायचं आहे. आता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला एका दिवसात 2 धडे करावे लागतील. मग तुम्ही एक इतिहास, एक भूगोल किंवा एक राज्यशास्त्र, एक इतिहास असं कसंही करू शकता. पण तुम्हाला 10 दिवसामध्ये 20 धडे जर संपवायचे असतील तर एका दिवसाला 2 धडे करणं गरजेचं आहे. सो तुम्ही हे जर याच्यामधला सिलेबस ऑलरेडी झाला असेल तर रिव्हिजन तुम्ही इझिली करू शकता. सो आता बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की समाजशास्त्राची उत्तरं लक्षात कशी ठेवायची. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लेसन रीड करणार आहात. ओके. लेसन रीड केल्यानंतर
मोस्टली जे तुमचे आन्सर्स असतात ते लेसनमधलेच तुम्हाला विचारले जातात. म्हणजे मोस्टली असे प्रश्न विचारले जातात की ज्यांचं उत्तर त्या लेसनमध्ये असेलच. ओके. सो त्यासाठी तुम्हाला आधी लेसन व्यवस्थित वाचला पाहिजे. त्यानंतर तुम्ही जेव्हा उत्तरं लिहिणार आहात तेव्हा मुद्देसूद लिहा, जेणेकरून तुम्हाला त्यानुसार मार्क्स मिळतील. मी भूगोलाचा पेपर कसा लिहायचा हे ऑलरेडी अपलोड केलेला आहे, की बोर्डची ॲक्च्युअल उत्तरपत्रिका कशी लिहायची. आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. नसेल तर मी पुन्हा त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये नक्की पिन करेन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. सो त्याद्वारे तुम्ही ते पाहू शकता. सोबतच जेव्हा तुम्ही आन्सर्स लिहिणार आहात तर तेव्हा तुम्ही लेसन खूप जास्त वेळा रीड करा. जेवढा जास्त वेळा लेसन तुम्ही रीड कराल तेवढं तुम्हाला जास्त त्याची मदत होणार आहे. कारण बेसिकली असंही आहे की गाईडमध्ये जे उत्तर आहे ते बरोबर म्हणजे मॅच होतात पुस्तकाशी. सो तुम्ही त्याच्यामधली उत्तरं करू शकता ॲज यू विश. पण तुम्ही शक्यतो उत्तरं लिहिण्याचा प्रयत्न करा. आहे असं उत्तर लिहून पाठ करणं ते वेगळी गोष्ट आहे. पण तुम्ही एखादा शब्द लिहून मग त्याच्यावरून तुम्ही ते वाक्य आठवून लिहिलं हे तुम्हाला बरं पडेल कदाचित. कारण त्याच्यामध्ये वेळ कमी जातो आणि तुम्ही ते मेमराईज करू शकता, लक्षातही ठेवू शकता. आणि तर तुम्ही लिहून केलं तर तुमच्या जास्त चांगलं लक्षात राहील. नेक्स्ट आहे, हे तुम्हाला 10 डेजमध्ये करायचंच आहे. भूगोलामध्ये तुम्ही जर पाहिलं तर जो क्षेत्रभेट वगैरे धडा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही प्रश्न नाही येऊ शकत. जसं की फॉर एक्झाम्पल एका वाक्यामध्ये लिहिण्यासाठी वगैरे येऊ शकते की क्षेत्रभेट म्हणजे काय किंवा कोणत्या आवश्यक गोष्टी आहेत क्षेत्रभेटीदरम्यान. अजून येऊ शकतं की प्रश्नावली वगैरे तयार करा, कारखान्याला भेट देणं आहे वगैरे वगैरे. तर असेच काही मोजके प्रश्न यामधून येऊ शकतात. बट बाकीचे जे काही धडे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. सो तुम्हाला तेही करावं लागेल. आणि याच्यामध्येही मोस्टली नकाशा वगैरे आहे. सो नकाशा परफेक्ट करा. नकाशावरती आधारित खूप जास्त व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत. अराउंड 5-6 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. सो तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर ॲट दी एंड तुम्हाला प्रत्येक विषयाची क्वेश्चन बँक पाहायची आहे. कारण ती ऑलरेडी शासनाने पब्लिश केलेली आहे. सो तुम्हाला त्याच्यामधूनही बेनिफिट होऊ शकतो. जर तुम्हाला सायन्ससाठी काही एक्स्ट्रा MCQs हवे असतील तर तेही मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ओके. रायटिंग स्किलबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही असं करू शकता, जे तुमचे 15 दिवस शिल्लक राहतील म्हणजे 30 डिसेंबरपासून 31 डिसेंबरपासून 15 जानेवारीपर्यंत. तर त्यामध्ये तुम्ही रायटिंग स्किलचा अभ्यास करू शकता. आणि ज्यांचं मी असंही सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये की ज्यांची रिव्हिजन झालेली आहे किंवा जे रिव्हिजन करत आहेत ते सोबतच सपोज की तुमचा या पाठाचा अभ्यास झाला की तुम्ही लगेच याचा पेपर सोडवू शकता. 2 तास वेळ देऊन पेपर सोडवू शकता आणि तुम्हाला कळेल की मग कोणता टॉपिक वीक वगैरे अजून राहिलेला आहे का, आणि तो लगेच त्या ठिकाणी कंप्लीट करू शकता. तुम्ही असंही करू शकता की हे झाल्यानंतर लगेच पेपर द्यायचा आणि तुम्ही स्वतःहून चेक करत असाल तर वेल अँड गुड. नसेल तर कोणी शिक्षकांकडून वगैरे चेक करून घेऊ शकता आणि मग तुम्हाला कळेल की काही टॉपिक वीक आहे का, आणि तो लगेच तुम्ही स्ट्रॉंग करू शकता तिथे तिथे. ओके. सो अशा पद्धतीने स्ट्रॅटजी आहे. मी अशा पद्धतीने पहिलाच व्हिडिओ अपलोड करते. मला माहिती नाही की तुम्हाला हे आवडेल की नाही आवडेल, बट मी अजूनही सजेस्ट करेन की तुम्ही स्वतःची स्ट्रॅटेजी तयार करा. ही जस्ट एक गाईडलाईन आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने फॉलो करू शकता. कसंही करा, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला एका दिवसामध्ये 3 सब्जेक्ट कोणतेही करायचे आहेत. मग तुम्ही मॅथ्स, लँग्वेज, समाजशास्त्र किंवा कोणतेही तुमचे आवडते 3 विषय आधी संपवा, मग नंतर राहिलेले संपवा वगैरे कसंही करू शकता. सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला जास्त दिवस हवे असेल तुम्ही एक्सटेंडही करू शकता, नो प्रॉब्लेम. फक्त एवढंच की तुम्हाला परत सिलेबस कंप्लीट केल्यानंतर रिवाईजही करायचं आहे आणि त्याचे ऑब्व्हियसली पेपर सॉल्व करायचे आहेत. कारण ते सॉल्व केल्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही की तुमचा टॉपिक कोणता वीक आहे, कोणता स्ट्रॉंग आहे, टाईम मॅनेजमेंट वगैरे प्रॉपरली होतं आहे का, हे सगळं तुम्हाला नाही कळणार. सो दॅट्स वाय त्यासाठी ही वेळ नक्की शिल्लक ठेवा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा की तुम्ही हे करू शकता. काही झालं तरी तुम्हाला 30 दिवसामध्ये सगळं काही कंप्लीट करायचं आहे. आणि असं लक्षात ठेवा की बस एवढाच अभ्यास करायचा नंतर अभ्यास नाही करायचा आहे. सो तुम्ही तेवढाच अभ्यास खूप मन लावून करणार आहात असं लक्षात ठेवा, फक्त मनामध्ये ठेवा. सो तुमचा अभ्यास खूप चांगला होईल. अँड थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक. बाय.